40 नंतर फिट राहण्यासाठी काय केलं पाहिजे हे मी तुम्हाला सांगणार आहे पुढच्या 60 सेकंदात. पॉईंट नंबर 1, मूवमेंट. रोज थोडीशी हालचाल, ब्रिस्क वॉकिंग, एक्सरसाइजेस किंवा योगा 30 मिनटासाठी केले पाहिजे. असे केल्याने तुमचे सांधेदुखी आणि तुमचं BP, शुगर कंट्रोलमध्ये राहतं. पॉईंट नंबर 2, पोस्चर. पोस्चर म्हणजे तुम्ही कसे बसता. TV बघताना, मोबाईल बघताना, चेअरवर बसले असताना तुम्ही स्ट्रेट बसलं पाहिजे. उलटसुलट बसल्यामुळे तुम्हाला पाठदुखी, मानदुखी, कंबरदुखी होऊ शकते आणि पुढे जाऊन तो सिरियस इश्यूमध्ये कन्वर्ट होऊ शकतो. पॉईंट नंबर 3, स्ट्रेंथनिंग. स्ट्रेंथ ट्रेनिंग. फक्त चालणं महत्त्वाचं नसतं. तुमच्या पायाचे स्नायू, तुमच्या पाठीचे स्नायू आणि तुमचं कोर हे 3 मसल्स स्ट्रॉंग असले तर तुमचं बॅलन्स जाऊन पडण्याची शक्यता कमी होते आणि तुम्हाला गुडघेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी लवकर होत नाही. पॉईंट नंबर 4, स्लीप आणि रिकव्हरी. रोज 7 ते 8 तासाची स्लीप खूप महत्त्वाची आहे. तुम्ही 7 ते 8 झोप घेतल्याने तुमची बॉडी हील होत असते. पॉईंट नंबर 5, पेन इग्नोर करणे. ही खूप मोठी चूक आहे. तुमचं पेन जेव्हा कमी असतं, जेव्हा अर्ली स्टेजमध्ये असतं, तेव्हाच तुम्ही लवकर फिजिओथेरपी घेतली तर ते सर्जरीपर्यंत तुम्ही नेणं टाळू शकतात. जर तुम्हाला 40मध्ये फिट राहायचं असेल तर फिट 40 असं कमेंट करा. मी तुम्हाला डेली करता येतील असे जनरल एक्सरसाइजेस मेसेज करेल.